नमस्कार. आज धनत्रयोदशी होती, त्यामुळे संध्याकाळची वेळ होती आणि मी खूप सुंदर पद्धतीने अशी पूजा मांडली होती धनत्रयोदशीची. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा विधी मला करायचा होता, जो की होता यमदीपदान. आणि हा विधी खूप महत्त्वाचा मानलेला आहे. मागच्या दिवाळीला मी काय हा विधी केला नव्हता, पण मी जेव्हापासून याबद्दल ऐकलं किंवा माहिती घेतली होती तेव्हापासून डोक्यात ठेवलं होते की आपल्याला हा विधी करायचा आहे. आणि या विधीचं खूप छान महत्त्व सांगितलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये, त्यामुळे मी हा विधी केला होता यावर्षी. तुम्हीसुद्धा नक्की करा जर तुम्ही करत नसाल तर अशा पद्धतीने विधी करून झाला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही कामानिमित्त पुन्हा बाहेर आलो होतो. यांचं महत्त्वाचं काम होतं आणि ते काम होईपर्यंत थोडासा वेळ होता आमच्याकडे. आणि बाहेर गेल्यावर काही खाणार नाही असं नेहमीच कधीच होत नाही, त्यामुळे पिझ्झा खाण्यासाठी इथे थांबलो होतो. ऑर्डर दिली होती आणि ऑर्डर येईपर्यंत वेळ होता. वेट करता करता पाणी पीत वगैरे असा टाईमपास करत वेळ गेला. आणि नंतर ऑर्डरसुद्धा आली होती. त्यानंतर पिझ्झा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर पुन्हा निघालो. आणि मी सहज यांना बोलले होते की मला वॉच हवी आहे, कारण यांना गिफ्टमध्ये 2-3 वॉच मिळाल्या होत्या. आणि माझ्याकडे असं वॉच भरपूर होते, पण एक छानसं वॉच यांनी घ्यावं अशी इच्छा होती मला. आणि मला वाटलं नव्हतं की हे घेतील म्हणून, पण यांनी ते वॉच घेतलं. मला टायटनचं वॉच होतं आणि खूप सुंदर वॉच आहे, मला आवडलं. आणि हे माझं दिवाळी पाडव्याचं गिफ्टसुद्धा होतं. त्यानंतर आमच्या ग्राहकांसाठी आम्ही दरवर्षी दिवाळीचं बोनस म्हणून किंवा दिवाळी गिफ्ट म्हणून त्यांना दरवर्षी गिफ्ट देत असतो. तर आम्हाला तीसुद्धा शॉपिंग करायची होती, तर ते सुद्धा घेऊन आलो होतो आम्ही. आणि रात्री लिटरली 1-2 वाजेपर्यंत आमचं हे काम चालू होतं. आणि फायनली ही अशी अवस्था होती, जवळजवळ 45-46 पॅकेट्स होते जवळजवळ, ते आम्ही पॅक केले. आणि अशी अवस्था झाली होती लिटरली. आणि त्यानंतर खूप दमून वगैरे आजचं काम कंप्लीट झालं होतं. तर खूप दमले होते मी.